हाय सगळ्यांना, आषाढ एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज सगळ्यांना उपवास असेल ना। हे बघा मस्त शब्दानं बनवला, आता मिरची तळली, काकडी। मला दही आवडत नाही एवढं आंबट, म्हणून मग मुलाला पाठवलं, त्यांना खायचं होतं दही, तर मग त्यांना म्हटलं तुम्ही जा, तुम्हाला आणा। मला आज पंढरपूरला जायचं होतं पाय पडायला माझी मैत्रिणीसोबत। तिनं फोन केला तर मला सकाळीच, मला म्हणे चाल म्हणे आपण जाऊ पंढरपूरला। म्हटलं हो मी येते म्हटलं, पण मग माझे थोडी तब्येतच 2-3 दिवसानं डाऊन आहे, थोडं बरं वाटत होतं आता, पण माझं हे उजवं पाय आहे ना खाली, इतकं एकदमच दुखायला लागलं ते। तर तिला म्हटलं नको, म्हटलं माझा अगोदर पाय दुखायला लागलं म्हटलं। परत गेले पाय थोडं पाय जाणं लागतं ना, तिथपर्यंत गाडी जात नाही 2-3 किलोमीटर, तर परत पायावर हे होईल म्हटलं, दुखलं सुजन म्हटलं, पहिलेच माझा पाय सुजलेला आहे ना। तिला म्हटलं तू जाय म्हटलं, मी नाही येत म्हटलं, माझं पाय दुखू लागलं म्हटलं। परत तिथून आल्यावर आपल्याला दुखणं आलं, पाय सुजलं ते, तर आपल्या थोडी घरी कोणी काम करणार आहे नाही, तर इथूनच आपल्याला विठोबा महाराजाचं असं काही नाही, तिथं जायलाच पाहिजे म्हणून, फक्त मनामध्ये देव पाहिजे। तर त्याच्यामुळे देव आपल्याला म्हणतं ना की मनामध्ये तुम्ही चांगलं राहा, सगळ्यासोबत चांगलं बोला, हे तर देव बरोबर पावतं आपल्याला। त्याच्यामुळं मी काय गेले नाही पंढरपूरला आज, आणि त्याच्या माझ्या मिस्टरांना मला आज वाटलं सुट्टी आहे, पण नाही, ते पण ड्युटीला चालले गेले। मग ते म्हणे नाही म्हणे माझी चालू आहे म्हणे कंपनी, मग म्हटलं जाऊ द्या म्हटलं, ते पण गेले, माझं पण पाय दुखू लागलं म्हणून, तर माझा मोठा मुलगा गेला, मग मी नाही गेले।